मित्रांनो, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही आजचा जो दिवस जगताय, तो दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस नसेल, त्याची तुम्ही खात्री देऊ शकताय का? नाही ना, कुणीही देऊ शकत नाही. पण आपण असं जगतोय जसं काय आपल्याकडं अमर्याद वेळ आहे. 400-500 वर्ष जगणार आहे, अशा पद्धतीनं आपण जगतोय. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. ही गोष्ट ज्यावेळी आपल्या लक्षात येईल, त्यावेळी आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. कारण वेळेचा भ्रम आपल्या डोक्यात आहे की आपल्याकडे अमर्याद वेळ आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की उद्याची हमी कोणीच देऊ शकत नाही. ना तुम्ही, ना मी, ना डॉक्टर, ना ज्योतिषी, ना विज्ञान, कोणीच देऊ शकत नाही. पण आपल्याला असं वाटतंय की उद्याचा दिवस आपल्यासाठी नक्की उजडणार आहे. आपण ह्या भ्रमात जगतोय की आपल्याकडे अमर्याद वेळ आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यातला मोठा भाग हा नंतर करू म्हणण्यात घालवतोय. की मित्रांशी नंतर बोलू, आईवडिलांशी नंतर बोलू, आपल्यासाठी नंतर वेळ काढू. माझ्या आणि अनुच्या बाबतीत पण असंच झालं. मी माझ्या बायकोला माझ्या आयुष्यात परमनंट धरलं. म्हणजे मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिची साथ सुटणार नाही. मरेपर्यंत मला तिची साथ मिळेल ह्याच विचारात मी होतो. पण झालं उलटंच. नियतीनं आमच्या संसाराचा डाव निम्यातच मोडला आणि आमच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून टाकला. आणि मग मी या जीवनाचा, हे आयुष्य काय याचा शोध घ्यायला लागलो. आणि मग माझ्या लक्षात आलं इथं परमनंट असं काहीच नाही. ना नाती, ना हे जीवन, जे काय आपल्या नजरेला दिसते ती कोणतीच गोष्ट या विश्वात परमनंट नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती इथून निघून जाणार आहे, पण ही गोष्ट आपल्या डोक्यात घुसत नाही. म्हणूनच बऱ्यापैकी जगणंच आपण विसरून जातोय. माझ्या बायकोनं कैऱ्या पिकायला ठेवल्या होत्या. तिला आवडत होत्या त्या झाडाला. जो गोड आंब्याचं झाड होतं त्याचं कैऱ्या तिनं आणून पिकायला ठेवल्या. 2 दिवसानं कैऱ्या बघायची. तिला वाटायचं अजून पिकलं तर अजून गोड लागेल, म्हणून म्हणायची अजून 2 दिवसानंतर खाऊ. असं 2 दिवसानंतर म्हणत ज्यावेळी त्या कैऱ्या पिकल्या, खाण्यायोग्य झाल्या, त्याच दिवशी माझ्या अनु या दुनियेतून निघून गेली. म्हणजे तिच्या नशिबात त्या कैऱ्यासुद्धा नव्हत्या, ते आंबंसुद्धा नव्हतं. का तर उद्या खाऊ, परवा खाऊ असं म्हणण्यात वेळ निघून गेली. म्हणून तुम्हाला सांगतो, उद्या करू, उद्या खाऊ हे काय सुद्धा नाही. उद्या नशिबात आहे का नाही उद्याचा दिवस हे आपल्याला माहीत नाही. म्हणून जे करायचं आहे, जे खायचं आहे, जे काय असेल ते आजच्या दिवसातच. कारण कल किसने देखा आहे. ज्यावेळी माणसाला कळतं की वेळ आपल्याकडं मर्यादित आहे, अमर्याद नाही, आणि मृत्यू आपल्याला निश्चित येणार आहे, त्यावेळी माणसाचा जगण्याचा किंवा जगण्याकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. गौतम बुद्धांनी सांगितलं की हे सर्व अनित्य आहे. हे शरीर, हे नाती, हे सुख दुःख हे सगळं क्षणभंगूर आहे. हे सत्य ज्यावेळी माणसाला समजेल त्यावेळी माणसाच्या आयुष्यात शांती येईल. स्टीव्ह जॉब यांनी सांगितलं की मृत्यूची जाणीवच माणसाच्या आयुष्यातले मोठमोठे निर्णय घेण्याची प्रभावी साधन आहे. मृत्यूसमोर बाह्य अपेक्षांची आणि अपयशाची भीती गळून पडते. रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी त्यांच्या लेखनात वेळोवेळी सांगितलं की माणसानं असं जगावं की हा क्षण त्याच्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे. कारण मृत्यू कधी, कुठं, केव्हा, कसा येईल काही सांगता येत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण शक्तीनिशी जगा. कारण मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगा. ज्यांनी भारताचं राष्ट्रगीत लिहिलं ते रवींद्रनाथ टागोर त्यांच्या साहित्यात म्हणतात, मृत्यू हा शत्रू नसून जीवनाचाच एक नैसर्गिक भाग आहे, म्हणून तो चित्रित होतो. मृत्यू हे एकाच प्रवाहाचे 2 किनारे आहेत. हे सर्व समजून घेतल्यानंतर आता आपण काय करायला पाहिजे? तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते आत्ताच सांगा, उद्याची वाट बघू नका. त्याच्यावर रागाला गेला त्याला आजच क्षमा करा, उद्याची वाट बघू नका. जुने वाद, राग बाळगण्यात काहीही अर्थ नाही. जी गोष्ट आवडते ती आजपासूनच सुरू करा. कारण परफेक्ट वेळ कधीच येत नाही. प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक जगा. श्वास घेताना तो अनुभवा. मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला भीती वाटावी अशी अपेक्षा अजिबात नाही. उलट तुम्हाला या जीवनाबद्दलची जाणीव व्हावी, माहिती व्हावी, आणि आजचा दिवस, आजचा क्षण किती मौल्यवान आहे या गोष्टी तुम्हाला माहीत व्हाव्या, यासाठी हा सगळा अट्टास आहे. तुम्ही घेतलेला हा श्वास शेवटचा श्वास आहे असं म्हणून जगा. आणि मग बघा, या आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. तर धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.